इथे आपल्याकडे झेंडूची रोपं आहेत। हे आपल्याला रोपं आता कटिंग पासून तयार केलेली ही रोपं आहेत। ही गुलाबाची झाडं पण आहेत। हे आपण कॅरी बॅगमध्ये लावलेले आहेत। त्यातून आता आपल्याला हे झेंडूचे रोपं काढून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचे आहेत। तर थोडी आपण लावून घेतलेले आहेत। आता हे पण आपण काढून लावून घेऊया। आता इथं एक आहे, दोन, इथे एक आहे, तीन। आता हे रोप आपण काढून घेऊया लावण्यासाठी। हे आपण ट्रे मध्ये लावलेले आहेत। आता याच्यामधून आपण काढून घेऊया। आता मोठे झालेले आहेत हे रोप। आता आपण याला काढून घेऊया। ह्याच्या फुटी फुटलेल्या तुटायला लागलेत। कटिंग पासून तयार केलेली रोपं आहेत। आता ही छान अशी सुंदर मोठी झालेली आहेत। तर ह्याच्यामध्ये जागा त्याला पुरता होत नाही, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामधनं काढलेला आहे। ही आबोलीची रोपं किती सुंदर अशी मोठे झालेले आहेत। यांना पण दुसरीकडे लावायचं आहे आणि आपण आता सध्या लावणार नाहीये। सध्या आपण ह्याच्यातच ठेवलेले आहेत। छान अशी रोपं तयार झालेली आहेत आबोलीची। तर हे झेंडूची रोपं आपण काढून घेऊया। हे झेंडूची रोपं हे 3 आपण काढून घेतलेले आहेत। अजून आपण 3 लावून घेतलेले आहेत। चला आता आपण झेंडूची रोपं लावून घेऊया। तर आपली पाण्याची टाकी आहे, त्याच्यामध्ये ही गुलमेंदीची रोपं आपण लावलेले होते। ते छान आता मोठी झालेले आहेत आणि फुलं छान असे सुंदर फुलं मस्त छान येत आहेत। त्याला सुंदर किती फुलं छान आलेले आहेत आणि झाडे पण हिरवीगार मस्त आहे। हे आहे टाकीमध्ये लावलेलं आहे। इथं आहे टाकी। हे असे झाडं आपण ह्याच्यामध्ये लावलेले आहेत आणि खूप मोठी झालेले आहेत। तर ह्याच्यामध्येच थोडीशी जागा करून आपल्याला झेंडूची झाडं लावायची आहेत। झेंडूची झाडं हे गुलमेंदीचे झाडं खराब होस तर आपल्याला हे झेंडूची झाडाची फुलं छान अशी येतील। तर आपण इथं जागा केलेली आहे छान अशी। हे जागा करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये लावायचे आहेत हे रोपं छान असे सुंदर। आता आपण हे आधी 3 लावून घेतलेले आहेत आत्ताच। आता हे 3 आपल्याला ही जागा करून घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला लावून घ्यायचे आहेत झेंडूचे रोपं छान असे। चला लावून घेऊया। आणि गणेश वेल किती सुंदर ह्याच्यावरती चढलेला आहे। सुंदर असा गणेश वेल मस्त छान आलेला आहे इथं। तर हे झेंडूची झाडं आपण अशी छान लावून घेतलेली आहेत। जागा आहे इथं भरपूर, त्याच्यामुळे आपण ही रोपं लावून घेतलेली आहेत छान। आता मस्त मोठी झाली की छान याला फुलं लागायला चालू होतील मस्त। आता फुलांसाठी आपण हे झेंडूची झाडं इथं लावलेली आहेत। तर 5-6 झाडं लावलेले आहेत। तर हे 3 लावून घेतले आणि इथं आता हे आधी 3 लावलेले आहेत। आताच थोड्या वेळातच हे पण लावलेले आहेत। तर याला आपण पाणी घालून घेऊया। तर हे आपण पाणी पण देऊन घेतलेलं आहे। पाणी पण दिलेलं आहे। आता छान आपले झाडं अशी लागू होतील छान। ती सुंदर असे मस्त हिरवेगार झाडं असे। हे आहे कापसाचं झाड, ह्याला लागाली मिलीबग। तर हे आपण मिलीबग काढून टाकलेले आहे कापसाच्या झाडावरची। हे आपलं कापसाचं झाड आहे, छान असं सुंदर आलेलं आहे कापसाचं झाड। तर गुलमेंदीची झाडं एवढी मोठी झालेली आहेत, तर झेंडूची झाडं लावलेली दिसत पण नाहीयेत। छान असे तर लावून झाले आपले झाडं। तर कारल्याचा वेल आहे, अशी छोटी छोटीशी कारली लागायला
चालू झालेले आहेत। ह्याच्यामध्ये आहेत कारले छोटे छोटेसे झाडाला, या कारलेच्या असे छोटे छोटे कारले तयार व्हायला लागलेले आहेत। आणि तो गुलाबाचे फुलं किती सुंदर असे मस्त छान अशा कळ्या आणि फुलं आहेत। 1 2 3 4 4 कळ्या आणि एक फूल उमललेलं आहे। आणि इकडं पण आहे एक कळी, ही एक इथं एक उमलायला लागलेली आहे आणि इथं पण थोडीशी उमललेली आहे। आणि आता सुंदर फुटी पण छान अशा फुटायला लागलेल्या आहेत। इथं पण छान असे गुलाबाचे फुलं किती सुंदर असे लटकायला लागलेत खाली, किती छान अशा कळ्या आहेत। आणि हे पांढरं गुलाबाचं झाड आहे, त्याला कळ्या किती भरपूर अशा आलेल्या आहेत, सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत। पांढरं मिनिचर गुलाब आहे ते, असे फुलं येतात त्याला छान सुंदर। इथं आहे आबोली कलरचं फूल, किती सुंदर, अजून फुललेलं नाहीये, ते कळी आहे। आणि याची झाडाची फुलं आपण तोडलेली आहेत, 5-6 फुललेले होते ते आपण आता तोडून घेतलेले आहेत। आळूची पानं गावरान आणि देसी किती सुंदर असे मोठे साईजचे पानं फुललेल्या मस्त मोठी झालेले आहेत छान असे। आणि इथं लाल कलरचं गुलाब आहे, त्याला कळ्या अशा मोठ्या झालेल्या आहेत। आणि एक फूल इथं फुललेलं आहे, पिवळं गुलाब पण आहे, त्याला पण आता कळ्या लागायला सुरुवात झालेली आहे छान असे। इथं पण आहेत आळूची पानं आणि रताळाचा वेल आहे, इथं किती मस्त मोठा झालेला आहे रताळाचा वेल। आपण इथला रताळाचा वेल काढलेला होता आणि परत एवढा छान असा आलेला आहे, आता त्याला पण आपण काढून टाकणार आहे। आणि सब्जा किती छान असा मस्त मोठा झालेला आहे झाड सब्जाचं, छान असं हिरवगार आहे पावसामुळं सुंदर। जास्वंदाची फुलं किती सुंदर अशी आलेली आहेत, कळ्या आणि फुलं भरपूर असे छान लागतात।